नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या या बापलेक व्हिडिओ चॅनलमध्ये। कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहायला पाहिजे आणि आमचा ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे। तर आज आम्ही आलोय अष्टविनायक पैकी वरविनायक या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। तुम्ही माझ्या मागे बघू शकताय गणपती बाप्पाचं मोठं मंदिर आणि खालची सुंदर तळं। ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती या तळ्यामध्ये सापडलेली आहे। जेव्हा गणपती बाप्पांनी त्या भक्ताला स्वप्नात येऊन सांगितलं तेव्हा त्या भक्ताला इथे ती मूर्ती सापडली। गणपती बाप्पा मोरया। प्रॉब्लेम आहे रे ह्याच्यातच काय नक्की प्रॉब्लेम जेजुरीच्या खंडेरा
आणि आमचा ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर आज आम्ही आलोय जेजुरीच्या गडावर. तर माझे पप्पा तुम्हाला नक्कीच माहिती सांगतील. तर चला आपण बघूया. मणी व मल्ल या दोन असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर वसवली आणि कलियुगातील मानवाचे अनिष्ट दूर करण्यासाठी याच पठारावर कायमस्वरूपी वास केले. ते तीर्थक्षेत्र म्हणजे जेजुरी. खंडोबा हे महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या लोकांचे आराध्य दैवत आहेतच. तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातली लोकही खंडोबाला पुष्कळ मानतात. हेलकोट जय मल्हार, सदानंदाचा हेलकोट. तर आज आम्ही येऊन पोचलो आहे जेजुरीच्या गडावर. माझ्यासोबत माझं संपूर्ण कुटुंब आहे. दरवर्षी दर 3 वर्षानंतर आमचं हे कुटुंब जेजुरीच्या दर्शनासाठी आमचे जे काय कुलदैवत घरचे दैवत आहेत त्यांना घेऊन येत असतं. तर चला माझ्या कुटुंबाशी तुम्हाला ओळख पण करून देतो. तर आमचा काका इथे आहे. काका पण दरवर्षी जेजुरीच्या दर्शनासाठी येत असतो. आमचा भगवान काका कसं वाटतं इथे आलं? एकदम फ्रेश ना. तर तुम्ही पण. आणि आमच्या इथे बघा बाबांना शोधणारा प्राणी पण आलाय. तर आता आपण येऊन ठेपलोय वीरभद्र या मंदिराजवळ. वीरभद्र म्हणजे खंडोबा देवांचा मुलगा. तर आपण बघू. आणि आपले सुधीर पाटील काका फुल धावत आलेले. जय मल्हार. आणि काका काय वाटतं तुला तिकडे आल्यानंतर? काय कसं वाटतं तुला? इथे आल्यानंतर मन प्रसन्न होतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा. दमलेलो आहे. आपल्याला सवय नाहीये. आणि भक्त मार्ग असल्या खाली हा दम लागले काही वाटत. देवाच्या ओढीने आम्ही येतो. त्यामुळे आम्ही एकदम वरपर्यंत सर करणार किल्ला. जेजुरी गडाचं महात्म्य तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात, प्रत्येक माणसाच्या घरात तुम्हाला ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल, पाहायला मिळेल. पण जेजुरी खंडोबाचा इंगा जो काय औरंगजेबाला खंडोबाने दाखवलेला तो तुम्हाला मी वर पोचल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगेल. औरंगजेबाला या खंडोबाने जो काही इंगा दाखवला आहे तो ऐकण्यासारखा आहे मित्रांनो. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा त्याने मंदिरं तोडण्याचा सपाटा लावला होता. तेव्हा त्याने जेजुरी गडावर पण सैन्य पाठवून जेजुरी गड उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा मधमाशांचा जो हल्ला झाला तो काही केल्यात थांबेना. त्यानंतर त्याला त्याची चूक कळली आणि जेव्हा देवाला माफी मागितल्यानंतर आणि 1,25,000 चांदीच्या मुद्रा दिल्यानंतर मधमाशा शांत झाल्या.
मल्हार आनंदाचा एलकोट. आता आम्ही देवळामध्ये पदार्पण करत आहोत. आपले महाराष्ट्राचे आराध्य खंडोबा, आमचे कुलदैवत, आमचे देव शुद्धी करण्यासाठी आलेले आहेत. 3 वर्षाने आमचे देव आम्ही शुद्धीकरणासाठी 3 वर्षांनी पूर्ण 2 बस भरून आमचे भावकी मंडळ हे आम्ही सगळे सर्व येतो व अति उत्साहाने व अति जल्लोषाने आमच्या कुलदैवताचं आम्ही दर्शन करून व आमचे देव शुद्धीकरण करून आम्ही आमच्या गावी प्रस्थापन करतो व नाचत गाजत आम्ही त्याचं नाचत गाजत आम्ही पुन्हा हे शुद्ध केलेले देव त्याच्या मूळ स्थानी आम्ही पुन्हा ठेवत असतो आणि पुन्हा 3 वर्षानंतर ही प्रथा अशीच चालू राहते. तर तुम्ही या प्रथेचा आनंद घ्या आणि हे काय जे आम्ही देव भेटीला आलेलो आहे त्याची मजा घ्या आणि कसा ब्लॉग वाटतो तेही सांगा. तिकडे बसतो.
चिंतामण मोरया आनंदीचा उदे उदे भैरवाचा चांगले अगर दोन नगारा सोन्याची जेजोरी देव गेले जेजोरा हेरा घोडा पावणे घोडा देवी हिरा मस्तकी तुरा देवाची अंगोली करताना मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी देवा तू नवसाला पावलं मल्हारी देवा तू लावलं मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी जय 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 मल्हारी एलकोट एलकोट जय मल्हार 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 एलकोट एलकोट
जय मल्हार 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 कहो बाबूजी बुवा, काय झालं सांगा बरं आम्हाला. या ठिकाणी आपण जागरण मांडलेलं आहे. जागरण मांडलेलं आहे. 33 कोटी देवाला आहा, आपण बोलवलं या गादीवरती स्थापना केली आहे. हा समय तो समय एक झाला. ड्युटी ढिकमाळ पाजळली. 5 पळा ड्युटीवर तेल जळालं आणि भक्ताचं विघ्न दूर झालं. परंतु आहा, हा आपला खंडोबादी देव हा केला धावतो नवसाला पावतो. खरताड खंडीराव आहा, खडक फोडून घेतो ठाव आणि पाहतो भक्ताचा अनुभव. असा हा भोळा शिव मल्हारी तोच भक्ताचा कैवारी केली पावन सोन्याची जेजुरी. मग तो कसा आहे सांगायला पाहिजे. सांगा बरं. मल्हारी माझा जेजुरीचा राजा खंडोबा माझा पालिता राजा देवारी सोन्याचा माझ्या घरी देवारी सोन्याचा देवारी सोन्याचा माझ्या घरी देवारी सोन्याचा मल्हारी माझा जेजुरीचा राजा खंडोबा माझा पालिता राजा देवारी सोन्याचा माझ्या घरी देवारी सोन्याचा देवारी सोन्याचा माझ्या घरी देवारी सोन्याचा माझ्या घरी देवारी सोन्याचा देवारी सोन्याचा माझ्या घरी देव
Thank you.